सुप्रभात मित्रांनो, नमस्कार। आज आहे बुधवार। आज गौरी पूजन आणि तसंच गौरीला नैवेद्य दाखवायचा असतो, तर नैवेद्याची तयारी चालू आहे। पहाटेचे 6:30 वाजलेत। बाप्पाचे आगमन झाल्यानंतर पाठोपाठ गौराईचे आगमन होते। शास्त्रानुसार ज्येष्ठा गौरीचे पूजन हे भाद्रपद महिन्यातील ज्येष्ठा नक्षत्र लागल्यावर करतात। गौराई मातेचा सण हा 3 दिवस साजरा केला जातो। पहिल्या दिवशी गौराई मातेचे आवाहन, दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी तिचे विसर्जन केले जाते। गौरीच्या आगमनानंतर कोकणात काही ठिकाणी गौरी बाहेर वाशिणी म्हणून सुद्धा आणतात। आत्ताच आपण मार्केटमध्ये जाऊन गौराई मातेचे पूजनेचे साहित्य आणलेले आहे, तर चला आता जाऊयात गौराई मातेचे पूजन करायला। औसा हे एक सौभाग्य व्रत आहे। लग्न झालेल्या सुवासिनी गौरीला ओसवायला जातात। सोन्याचे दागिने, मणिमंगळसूत्र, चांदीची जोडवी, फळ, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळदकुंड, अक्रोड, बदाम, खारीक, 5 प्रकारची फळे, या प्रकारच्या मिठाया, 5 भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी नवीन सूप सजवून गौराई मातेची ओटी भरतात। तर चला बघूयात गौराई मातेचे पूजन। गजानना गजानना पार्वती नंदन गजानना, विघ्न विनाशक एकदंताय गौरी पुत्रा गजानना। गजानना गजानना पार्वती नंदन। तर गौरीच्या नैवेद्याची तयारी चालू आहे। शक्यतो गावच्या ठिकाणी नैवेद्य करताना मागच्या चुलीवरती नैवेद्य करावा लागतो।
आजच्या वेळेला देवीचा नैवेद्य, ॲक्च्युली देवीचा नैवेद्य होत नाही, तो देवीच्या गौराई मातेच्या गणांसाठी नैवेद्य असतो. तो शक्यतो देवाच्या पुढे नेत नाही, आम्ही मागूनच तो ग्रहण करत असतो. आता नैवेद्याची तयारी चालू आहे. तर चला आता आपण या गोष्टी करून घेऊ आणि लवकरच भेटू नवीन पुढील ब्लॉगमध्ये. प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बदल ना.